नमस्कार. आपण पाहू शकता की आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ नगर परिषद या ठिकाणी आलो आहोत. तर ह्या ठिकाणी पाहू शकता की गेल्या कित्येक वर्षापासून 22 वर्षांना ह्या ठिकाणी म्हटलं जाते की विकास केला आहे. तर विकास केला आहे तर ह्या सोनपेठ शहरातील काही नागरिक ह्या ठिकाणी आहे ना आंदोलन करत आहेत, धरणे आंदोलन करत आहेत. नगरपालिकेच्या विरोधात एक भ्रष्ट कारभार नगरपालिकेचा अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड लावला आहे आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे. तर त्या नागरिकांची आपण जाणार आहोत आणि त्यांच्या काय भावना आहेत आणि त्यांचे काय मुद्दे आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद. तो हमने उसका निषेध किया. शहरातील त्रस्त नागरिक या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या कारभाराविषयी धरणे आंदोलन करत आहोत. 16/1/2025 नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन. तो हमने उसका निषेध किया. 2022 से हम इनको जुबानी कह रहे हैं, हम फेसबुक के माध्यम से कहा, लेकिन इन्होंने कोई एक्शन उस पर नहीं ली. हमारी और मुस्लिम समाज की और सभी जो सर्वधर्म समभाव को मानने वाले लोग हैं, इनकी भावना दुखी है. हम इसका निषेध करते हैं. उन्होंने अब तक के शादी खाने का नाम बदलने की कोशिश नहीं की. हमने उसमें उल्लेख किया है कि हजरत सैयदा बीबी फातिमा रजी अल्लाह ताला अन्हा इसका नाम दिया जाए. अब तक के नगर परिषद ने 16 तारीख से कोई दाद फिरियाद नहीं. हमको कोई अभी आज हम बैठने वाले 25 को, कल 26 जनवरी का झंडा है और पूरे देश में उत्साह रहता है झंडे का, लेकिन हमको कोई पत्र नहीं आया है कि हमको सहकार्य करो, हमको वक्त दो. इसीलिए आज हमको यहीं पर बैठने का वक्त आया है. हमने निर्णय लिया है और हम किसी के खिलाफ नहीं है. हम अन्याय के खिलाफ है, भ्रष्टाचार के खिलाफ है. जो फंड आया है, जो निधि आया है, वो पूरी तरीके से उसका काम नहीं हुआ. शादी खाने के अंदर 2003 से काम चल रहा है, जबकि वसंतराव नाइक अभी कहा गया यहीं पर वसंतराव नाइक का ठाव लिया गया. ठाव के साथ ही कैलाशवासी वसंतराव नाइक साहब का नाम दिया गया. बहुत अच्छी बात है, मगर दूसरे जगह शादी खाने बने हैं, समाज मंदिर बने हैं. अन्नाभाऊ साठे समाज मंदिर बना, बाबा साहब अम्बेडकर समाज मंदिर बना, अहिल्याबाई होळकर समाज मंदिर बना और छत्रपति शिवाजी महाराज समाज मंदिर बना. दीगर सभी समाज मंदिर बने हैं. उनको उस तरीके की फैसिलिटी दी नहीं गई. इसके अंदर दूजा भाव क्यों मुस्लिम अल्पसंख्यक समुदाय को ये इस तरह की वागणूक क्यों दी जाती है? ये शादी खाना तो इतना बड़ा करोड़ों रुपए का बनाया है, लेकिन वहीं पर संडास बाथरूम की कोई सुविधा नहीं है. वहीं पर जो है तो संडास बाथरूम की सुविधा नहीं होते हुए वहीं पर संडास बाथरूम की कोई सुविधा नहीं है. आप जाकर देख सकते हैं. माजिद मेमन साहब के कोठे से, राज्यसभा के कोठे से वो फंड दिया गया और सार्वजनिक शौचालय वहीं पर बनाया गया. उसको सुबह 10 से तो रात में 9 बजे तक के उसको चालू रखने का हुक्म है. वो शादी खाना है या शौचालय है, ये भी समझ में नहीं आ रहा है. फिर दूसरी बात यह है, बारिश आने पर गोर गरीब उसको जो है तो उसका जो है तो शुल्क भरते हैं, उसको पावती लेते हैं, उसका कर देते. फिर उसकी सुविधा हमको क्यों नहीं मिलती? हमारे पास बारिश में शादी अगर हो गई तो किचन हॉल नहीं है. ये कैसा शादी खाना है? और तुम ये जाकर देख लो, वसंतराव नाइक वहीं पर जनरेटर है, कुर्सियां है, तमाम बातों की सुविधा है. सिर्फ इसका एक ही ख्याल है कि सोनपेठ शहर के लोग नदी के पहलों आ जाए, मगर ऐसा भेदभाव नहीं चलेगा. हम इस अन्याय को सहन नहीं करेंगे. शादी खाने के सामने हैमार्क्स बिठाया गया. वो हैमार्क्स को क्या किया इन्होंने? जबकि 2021 में वो हैमार्क्स गिर गया. वो पब्लिक प्लेस है, बच्चे वहीं पे फिरते. वो डीपी की लाइन गए वाली, वो पूरा खंबा उस पे गिरा. आज भी चौथा साल चालू है, जो कि वो खंबा अभी वहीं पर मट्टी खा रहा है, वो गिरा हुआ है. उसको उठाने की कोई ये नहीं. क्यों? लाखों रुपए उस पर खर्चा किया. एलईडी बल्ब के जो खंबे बिठाए इन्होंने, जो इनामदार कॉलोनी की तरफ जाने के वो रिंग रोड के लिए, तुम जाकर देखो. एक बार चालू किया तो उसको दूसरे बार बाद में कोई लाइट को देखा नहीं किसी ने जाके. अगर आज ये बात गलत है तो मैं बोले वो गुनेगारी देने के लिए और मुझ पे जो शासन होगा उसके लिए मैं तैयार हूँ. शहरातील त्रस्त नागरिक ज्यांनी नगर परिषद विरुद्ध, जे नगर परिषदच्या प्रशासनाचा भ्रष्ट कारभार सोनपेठ शहरात अनेक वर्षापासून चालू आहे, त्याच्या विरोधात आज आपला आवाज बुलंद केलेला आहे. हे जे बसलेले आहेत अनेक असे त्रस्त नागरिक आहेत. आज ह्यांनी आवाज उचललेला, आम्ही सगळ्यांनी आज आवाज उचलला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेतो किंवा सोनपेठ शहरातील शादीखाने आहेत. सोनखेडीतील मुस्लिम समाजाचा शादीखाना, त्या ठिकाणी शादीखान्याची हे पावती घेतात 5,000 नगर परिषद सोनपेठ. बाबा 5,000 पावती तुम्ही घेतात तर कुठल्या सुविधा आम्हाला तुम्ही तिथं उपलब्ध करून देता?
तिथं किचन रूम नाही जेवण तयार करण्यासाठी, तिथं महिला लग्नात तिकडे महिला आहे पुरुष आलेले असते, त्यांना संडास बाथरूम नाही आणि 5,000 हे कर घेतात. दुसरा कैलासवासी वसंतराव नाईक सभागृह आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तिथं कर घेता तशी तुम्ही तिथं सुविधा देखील उपलब्ध करून देता. बाकीच्या शादेखान्याला का नाही? अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर आहे, तिथं सुविधा नाही. म्हणजे दुसऱ्याला तुम्ही असा वेगळा आणि तिसऱ्याला वेगळा असा का करता? सोनपेठ येथील शादीखाना घ्या. सोनपेठ शहरातील मुस्लिम अनेक वर्ष झाले, नुसतं तुम्ही लाखो रुपयांचा निधी आणता, कलरवर कलर का आम्हाला का धुवून प्यायचं आहे का? तिथं सुविधा नाही, पाणी नाही. नगर परिषदला आम्ही 500 रुपये टँकरची पावती भरायला तयार आहोत, तर नगर परिषदचे संबंधित कर्मचारी म्हणतात की तिथं पाणी आम्ही टँकर देऊ शकत नाही. एक तर तिथं पाणी बी नाही, नगर परिषद म्हणते आमच्यापाशी टँकर देखील नाही. नेमकं मग तिथून पाणी आणायचं आम्ही, तिथं पाणी कुठून उपलब्ध करायचं? सगळ्यात मोठा प्रश्न. तिसरा प्रश्न एकच सांगतो, भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार इतका आहे की आमच्या मुस्लिम समाजासाठी नमाजे जनाजा हॉल जे कुणीतरी एक्सपायर झाल्यावर नमाज आमच्यात पठण करतात, तर ते नमाज जनाजा हॉल गावात असतंय का कब्रस्तानमध्ये असतंय? लाखो रुपयांचा खर्च केला, त्या ठिकाणी गावात तयार केलं तर केलं, त्या ठिकाणी वरी शेड नाही. पाऊस आला तर कशी नमाज पडायची? उन्हात ते फरशीची खाली तुम्ही टाकलेली ती गरम होतीये, उन्हात कशी नमाज पडायची? म्हणजे नेमकं चालायला काय? कुणी बोलत नाहीत म्हणून असं नाही. आता अनेक समाजात बोलणारे लोक झालेले आहेत, त्यामुळे हे जे भ्रष्ट कारभार जे चालू आहे, आता आम्हाला नेमका सोनपेठ शहरवासियांना एक हेच कळलं नाही की सोनपेठ नगर परिषदेवर प्रशासक लागू आहे का कुणीतरी सत्ता कुणाच तरी चालू आहे, कुणाच तरी मक्तेदारी चालू आहे का, असं आम्हाला वाटायचं. म्हणजे इथले जे कर्मचारी आहे हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहे, ह्याची देखील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी करावी की कुणाच्या दबावाखाली सोनपेठ नगर परिषदेचे कर्मचारी हे काम करत आहेत, ह्यांचे आका कोण आहेत आणि आकाचे आका कोण आहे हे देखील यांनी चौकशी करावी. हे का जे भ्रष्टाचार चालू आहे तात्काळ याची चौकशी करावी, हेच आम्ही या ठिकाणी बसून मागणी करत आहोत. या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या कारभाराविषयी धरणे आंदोलन करत आहोत. सोनपेठ शहरामध्ये जे काही सौर ऊर्जाचे नवीन प्रकल्प लागलेले आहेत, ते सौर ऊर्जाचे नवीन प्रकल्प जिथं पहिले लाईट खंबे आहेत, हायमॅक्स आहेत, तिथंच या ठिकाणी हायमॅक्स लावलेले आहेत आणि जिथं गरज नाही लाईटची तिथं 2-2, 3-3 हायमॅक्स लावलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे की लाखो रुपये खर्च करून सोनपेठ शहरामध्ये हजरत टिपू सुलतान चौकामध्ये हायमॅक्स बंद आहे, हजरत अहमद रजा चौकामध्ये टिपू सुलतान हायमॅक्स बंद आहे आणि शादीखान्याच्या समोरचा जे काही हायमॅक्स तो बंद आहे आणि पडलेला आहे. हां, तर गेल्या अनेक वर्षापासून हे बंद आहेत. इकडं जर बघितलं तर दहिखेड प्रभागामध्ये सोनपेठ त्या सोमेश्वर मंदिरापाशी हायमॅक्स मोठा आहे, ते रात्री बंद असतो. भीमगडावरला हायमॅक्स बंद असतो. लवजीनगर 16/1/2025 नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं की सोनपेठ शहरामध्ये हजरत बीबी फातेमाचे शादीखाना उभारण्यात आलेला आहे. आज ह्या शादीखान्यामध्ये तब्बल 10 ते 15 वर्ष झालेली आहेत. त्या ठिकाणी एकही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. वारंवार आम्ही प्रशासनाला मुख्याधिकारी सरांना सूचना केल्या, तरी प्रशासन नगर परिषद कार्यालय ह्याच्याबद्दल दखल घेत नाही. जसे की उदाहरणार्थ त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही, जनरेटर नाही, पंखे नाही, पुन्हा नंतर हे नाही. शादीखान्यावर चुकीच्या पद्धतीनं नाव टाकण्यात आलेलं आहे आणि हजरत बीबी फातेमा जे शादीखाना आहे फक्त तिथं एकेरी उल्लेखात बीबी फातेमा असं नाव टाकण्यात आलेलं आहे. बीबी फातेमा कोण आहे? देशाची पहिली शिक्षिका बीबी फातेमा आहे का आमच्या पैगंबर साहेबांच्या मुली यांचं नाव आहे? हे तरी तुम्ही महामानवाचे ज्या प्रकारे नाव आपण पुन्हा एका सभागृहावर असो शासकीय कोणत्याही इमारतीवर नाव टाकत असो त्याचं आदरानं नाव घेतात ना. या ठिकाणी एकही सभागृहावर आमच्या आदरानं नाव टाकलेलं नाही. एकेरी भाषेत नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ह्या एकेरी शब्दाचा उल्लेख करून महामानवांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या प्रशासनानं. आणि शादीखान्यामध्ये 15 ते 20 वर्षापासून मेंटेनन्सच्या नावाखाली हजारो लाखो रुपयांची बिलं उचलण्यात आले, पण त्या ठिकाणी एकही मेंटेनन्स करण्यात आले नाही. अजूनसुद्धा त्या ठिकाणी लॅट्रिनची सुविधा उपलब्ध नाही, संडासची. दुसरी नवरा नवरी वधूवरांना सजवण्याची खोली नाही.
फॅन नाही, पंखे नाही, जनरेटर नाही, किचन शेड नाही, अशी भरपूर सुविधा त्या ठिकाणी नसताना आणि भरमसाठ नागरिकांकडून शादीखान्याची पट्टी केली गेली, आपली वर्गणी घेतली जाते किरायाची. मग ह्या पट्टी घेण्याच्या कारणापाठीमागे तो सुविधा तर द्यावा लागेल ना. शहरामध्ये 5 वर्षाखाली वसंतराव नाईक सभागृह उभारण्यात आलं. त्या ठिकाणी एखाद्या PVR सारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. का बाबा एका शहरामध्ये 2 सभागृह असताना एकांना दुजाभाव का असं निर्माण करण्यात आलं? हे दुजाभाव का निर्माण केला? कारण का मुस्लिम समाज हा का हे आहे का यांना अशी सुविधा उपलब्ध करून द्यायची? बरोबर. तुम्ही जे आताचा जे मुद्दा मांडला सभागृहाचा, हो. इकडे जर पाहिलं तर दहिकडमध्ये पण अहिल्यादेवी होळकरांचा सभा मंडप आहे. सभा मंडपामध्ये कसल्याही प्रकारे रंगरंगोटी नाहीये त्यांची, कसल्या प्रकारे तिथं लाईटची सुविधा नाहीये ते. आणि तसं जर पाहिलं तर सोनखेडचंच एकमेव सभा मंडप एवढं का देखणं आहे, काय सांगा? सर्वप्रथम वसंतराव नाईक जे सभागृह बांधण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे आपण कोणीही शासन योजना आखली जाते त्याचा एस्टिमेट तयार केला जातो. त्या एस्टिमेटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या असतात. परंतु जे इतर जे सभागृह बांधण्यात आले, अहिल्यादेवी होळकर सभागृह असन, सोमेश्वर मंदिराचा सभागृह, शादीखाना असन, सोनखेडमधला दुसरा शादीखाना असन, या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही. भुई समाजाचा सभागृह असन त्या ठिकाणी नाही, भीमगडाचा सभागृह आहे त्या ठिकाणी नाही. पण इतक्या सुविधा नसताना सुद्धा आणि त्याचे अंधोधुंदी बिलं उचलण्यात आलेले. आम्ही हेच मुख्याधिकारी साहेबांना सूचित करण्यात येतो की हे जे कामं, हे जे टेंडर उचलण्यात आलेले आहे, संबंधित गुत्तेदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. कारण की आमचा टायटलच आहे शहरामध्ये भोंगळ आणि भ्रष्ट कारभार. भ्रष्ट म्हणजे ह्याच्यातून स्पष्ट झालेला आहे, एकही सुविधा उपलब्ध नाही, हे स्पष्ट भ्रष्टाचार झालेला आहे ह्याच्यामध्ये. आमची मागणी आहे की गुत्तेदारावर संबंधित फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे.